हे काय प्रशासनही तसंच आहे आणि येणारे आता काय हे इलेक्शन हे नगरसेवक वगैरे हे चाललेले आहेत, ह्यांच्यात काटा लाट्या चाललेल्या आहेत. हे आधी कुठल्या पक्षाचे धड नाही आहेत. काय एका पक्षाचे असे हे धड नाही आहेत, फक्त खोबरं तिकडे चांगभलं यांचं आहे. आता सध्या चालती गाडी भाजपच्या त्याच्यात उडी मारायची, उद्या राष्ट्रवादी की त्यांच्यात उडी मारायची, परवा शिवसेनेसारखी त्याच्यात उडी मारा, परवा काँग्रेस आलं की त्याच्यात उडी मारा. दुसरं काही काम नाही. आणि हे वरची जी इथली सगळे आणि कोणतरी आमच्यासारखं असं बोलणार वगैरे दिसला की उद्यापासून इथं आमच्या इथं दंगा करायला चालू. हा माणूस असं असं बोलला, हे केलं, ह्याला पकडा, ह्याला धरा, ह्याला त्रास द्या, ह्याला हे करा. उद्या असं सुद्धा होतंय. हो, असं पण होतंय ते. जे म्हणजे ते डायरेक्ट नावं घेत नाहीत, पण ते कोणाकडनं तरी तिराईत माणसाकडनं पाठवून असा दंगा करायला लावतात. ते काहीतरी आपापलं काम करून घेण्यासाठी म्हणून प्रत्येकाला मग त्या कोण तिथला कार्य आहे त्याला ते चार पैसे द्या. तो कारण काय जरी प्रशासकाचा पगारी माणूस जरी असला, खरं म्हणजे त्याचं काम आहे की पैसे न घेता येऊन सांगितल्यानंतर काम करून जाणं. पण तो नाही, तो आल्यानंतर आम्हाला चहा पाण्याला द्या, हे द्या, ते द्या, अमुक द्या, आमचे पगार झाले नाहीत, हे झाले नाहीत म्हणून असं आमच्याकडनं पैसे घेऊनच तो काम करतो. मग यात काय प्रशासनचं तरी काम हे म्हणायचं. अनेक आहे वेळच्या वेळेला घंटागाडी नाही येत, काय किंवा कचरा वगैरे नीट बघितला जात नाही. आणि हे नगरसेवक एकदा निवडून गेले की परत काही इकडे फिरकत नाहीत. नमस्कार मित्रांनो, जनहित टीव्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेमध्ये फिरत आहे आणि लोकांच्या प्रतिक्रिया किंवा इलेक्शन निवडणूकची काही जवळ आलेली आहे, त्याची रणधुमाळी चालू झालेली आहे, त्याबद्दल लोकांच्या काही समस्या असतील किंवा कामं झालेली आहेत, नाही झालेली आहेत, हा थोडा आपण आढावा घेणार आहोत. तर बघूया, आपण आज प्रभाग क्रमांक 4 मध्ये आपण आहोत. प्रभाग क्रमांक 1 आणि 2 आपण कव्हर केलेला आहे, ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आज आपण प्रभाग क्रमांक 4 मधल्या जनतेच्या काही प्रतिक्रिया आहेत, तो जनतेचा आवाज बनून आपण तो पाहणार आहोत. तर नमस्कार काका, कसं काय दुकान वगैरे आहे व्यवस्थित? व्यवस्थित आहे, आमचं दुकान आहे, व्यवस्थित आहे. तुमच्या प्रभागात आम्ही आलोय, येताना वगैरे आम्हाला दिसलं सगळं, पण काय विकास कामं पोहोचलेत नाही पोहोचलेत काय नाही? विकास कामं असं पोचली तशी काय म्हणता येत नाही आहेत. आणि काय एवढं कुणाचं फारसं काय लक्ष नाही आमच्या इथं. काय सगळीजण काय सगळे सुशिक्षित लोक असल्यामुळे कोण तक्रारी किंवा कोण करायला जात नाही किंवा काही नाही. पण तरीशी बरीचशी कामं राहिलेली आहेत. आता प्रामुख्यानं कामं अशी कोणती राहिली आहेत, कोणत्या समस्या आहेत तुमच्या इथं? समस्या अनेक आहेत. वेळच्या वेळेला घंटागाडी नाही येत, काय किंवा कचरा वगैरे नीट बघितला जात नाही. आणि हे नगरसेवक एकदा निवडून गेले की परत काही इकडे फिरकत नाहीत. आणि कधी आमच्याकडे येऊन बाबा काय हवा तुमचं, कसं काय 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 अडचणी आहेत का, कधीही काय विचारत नाही. आणि आम्ही भेटायला गेलो तर कधी भेटत नाहीत, म्हणजे भेटत सुद्धा नाहीत. भेटत सुद्धा नाहीत. भेटायला गेले की हे कुठं गावात गेले, हे कुठं ह्या साहेबांच्या मिटिंगला, त्या साहेबांच्या मिटिंगला, आम्ही कामातच आहे, आम्ही ह्याच्यातच आहे, आम्हाला काय एवढंच काम आहे का तुम्हाला भेटायचं वगैरे, असे त्यांचे उद्धट उत्तर असतात. खाऊगिरी हा प्रकार फार वाढलेला आहे. प्रत्येक ह्याच्यामध्ये प्रत्येक नगरसेवक येतो तो सगळीकडे टक्केवारी, अगदी रस्त्याच्या कामापासून ह्याच्यापासून सगळीकडे टक्केवारी. ह्याच्यामध्ये ते सगळं बंद होऊन खरा जीवाने कार्यकर्ता जो काम करणार आहे, जनसेवेची जनतेची जो सेवा करणार आहे, असा कोणतरी माणूस आम्ही बघायला लागलो. मग तो कोणत्याच जातीपातीचा आहे हे आम्ही बघणार नाही, पण तळमळतेने तो काम करणारा पाहिजे. आता प्रशासनाचा 2 वर्ष कारभार होता, कारण 2 वर्ष इलेक्शन झाले नाहीत, त्यामुळे प्रशासन सगळं कारभार पाहत होता. 2 वर्ष प्रशासनाच्या हातात होतं, त्यांची कामं कशी वाटली तुम्हाला? प्रशासनाची म्हणजे आयुक्त महानगरपालिकेच्या अंतर्गत होतं. प्रशासनाची अशी म्हणावीशी नाहीत, बरी आहेत कामं, पण सांगण्यासारखी नाही आहेत. कारण तिथं सुद्धा काही आमच्या तक्रारी घेऊन गेल्या तर तिथं सुद्धा प्रशासन बघते असं नाही आहे. ते ह्याला सांगितलंय, त्याला सांगितलंय, त्याच्याकडं बघा, ह्याच्याकडं बघा, तो भाग आमच्याकडे येत नाही, हा भाग आमच्याकडे येत नाही, अशी त्यांची पण जराशी उत्तरं जरा विचित्र आणि उद्धट असतात जरासे. त्यामुळं आणि आमच्यातले कसं आहे, जास्त सुशिक्षित समाज असल्यामुळं तो काही जास्त कोणाच्या वादावादीत आणि फंदात पडत नाही. आपापलं काम करून घेण्यासाठी म्हणून प्रत्येकाला मग त्या कोण तिथला कार्य आहे त्याला ते चार पैसे द्या. तो कारण काय जरी प्रशासकाचा पगारी माणूस जरी असला, खरं म्हणजे त्याचं काम आहे की पैसे न घेता येऊन सांगितल्यानंतर काम करून जाणं. पण तो नाही, तो आल्यानंतर आम्हाला चहा पाण्याला द्या, हे द्या, ते द्या, अमुक द्या, आमचे पगार झाले नाहीत, हे झाले नाहीत म्हणून असं आमच्याकडनं पैसे घेऊनच तो काम करतो. मग यात काय प्रशासनचं तरी काम हे म्हणायचं. म्हणजे पैशावरती कामं चालतात असं म्हणतात. पैशावरतीच कामं चाललीत. कोण
कोणीही काही मग आता समजा आमचा धंदा महिन्याला अगदी रोजचा 500 रुपये जरी धरला तरी आमचा 15,000 रुपयेचा सुद्धा महिन्याला धंदा होत नाही आहे. तरी पण आम्हाला एखादं काम करून घ्यायचं म्हणजे त्याला 500 रुपये दिल्याशिवाय तो काम करत नाही. आणि त्याला म्हटलं 30-35 हजार रुपये पगार असतोय तरी पण त्याला आमच्या 10-15 हजार रुपये मिळवण्याच्याकडनं त्याला अपेक्षा असते. माणसाने करायचं काय? इथं प्रशासनाने नियंत्रण ठेवायला पाहिजे. ते फक्त सांगतात हे आमची कोण माणसं पैसे घेत नाहीत, हे घेत नाहीत. कोण सांगते? कोण हे म्हणण्यापुरतं आहे, बाकी पैसे घेतात असं वाटतं तुम्हाला? सरळ सरळ पैसे घेतात, माझा सरळ सरळ आरोप आहे. आणि पैसे घेतल्याशिवाय काम करत नाही. आणि काय प्रशासनही तसंच आहे. आणि येणारे आता काय हे इलेक्शन, हे नगरसेवक वगैरे हे चाललेले आहेत, ह्यांच्यात काटा लाट्या चाललेल्या आहेत. हे आधी कुठल्या पक्षाचे धड नाही आहेत. काय एका पक्षाचे असे हे धड नाही आहेत. फक्त खोबरं तिकडे चांग बोल यांचं आहे. आता सध्या चालती गाडी ही भाजपच्या त्याच्यात उडी मारायची, उद्या राष्ट्रवादी की त्यांच्यात उडी मारायची, परवा शिवसेने की त्याच्यात उडी मारा, परवा काँग्रेस आलं की त्याच्यात उडी मारा. दुसरं काही काम नाही. आणि हे वरची जे इथले लोकल जे मोठे पुढारी आहेत हे लोक सगळ्यांना एकमेकाला मॅनेज करून आहेत सगळे. आणि कोणतरी आमच्यासारखं असं बोलणार वगैरे दिसला की उद्यापासून इथं आमच्या इथं दंगा करायला चालू. हा माणूस असं बोलला, हे केलं, ह्याला पकडा, ह्याला धरा, ह्याला त्रास द्या, ह्याला हे करा. उद्या असं सुद्धा होतंय? हो, असं पण होतंय. ते म्हणजे ते डायरेक्ट नावं घेत नाहीत, पण ते कोणाकडनं तरी तिराईत माणसाकडनं पाठवून असा दंगा करायला लावतात. ते काहीतरी खुसपट काढून, काहीतरी भांडण वादावादी करून वगैरे असं करायला लावतात. माणसाने मग काय तोंड उघडायचं कसं, कुणासोबत बोलायचं? बोललं तरी उद्या काय होईल याची भीती आहे मला. आहे, अगदी स्पष्ट सांगतो. आता आम्ही एक ज्येष्ठ नागरिक आहोत. आता आमचे वय वर्ष आता 65 आहे. आता ह्याच्यावरतीच आमचा सगळा उदरनिर्वाह आहे. मी, माझी बायको वगैरे मी करतो. पण काय आहे, म्हणजे काय कुणाला काय बोलायचं? सगळ्यात म्हणजे अगदी त्या RTOच्या ह्याच्यापासनं, अगदी ट्रॅफिकच्या ह्याच्यापासनं, ट्रॅफिकची सुद्धा इथं दुकानासमोर गाडी लावू नका, आम्हाला जायला पायऱ्याला जागा सोडा. नाही, आम्ही लावणार, सरकारी टॅक्स भरतो. मग आम्ही काय गाजर देतो का सरकारला? मग आम्ही काय बोललं की लगेच अगदी आमच्यावरती जेऊन पोलीस लोक किंवा कोण दादागिरी करणं हे करणं आमच्यावरतीच करतात. तुम्ही आम्हाला सरकारी अडथळा आणला, हे आणला म्हणून आम्हालाच उलट हे करतात. मग आम्ही काय करायचं? कुणाकडे न्याय मागायचा? पाहू शकता तुम्ही, प्रभाग 4 मध्ये आपण आहोत. यांचा एक व्यवसाय आहे छोटासा, मोटर वगैरे नीट करणे, मिक्सर वगैरे नीट करण्याचा. तर त्यांनी संपूर्ण अशा भूमिका त्यांनी सांगितल्या की त्यांना त्रास किती होते. आणि आपण लोकशाही म्हणतोय, पण त्यांनी ते सुद्धा वास्तव सांगितलं. हा त्यांचा अनुभव आहे आणि त्यांनी सांगितलेलं वास्तव आहे. हे कुठेतरी बदललं पाहिजे. आणि त्यांनी सांगितलेलं हे वास्तव तुम्हाला काय वाटतं हे नक्की सांगा. जनहित टीव्ही न्यूज, बातमी प्रत्येकाच्या हिताची.